स्वागतम. रामवाडी चषक 2024 पर्व 13 मध्ये आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, आलेल्या सर्व मान्यवर व्यक्तींचं आम्ही पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सामन्यातील उद्घाटनाचा कार्यक्रम पाळल्यानंतर लगेचच आपल्या 15 गावातील एक नावाजलेले मातब्बर दोन्ही संघ, एक यजमान संघ म्हटलं तर निवे रामवाडी आणि त्यांच्या विरोधात चोरवणे डांगेवाडी 4 षटकांचा सामना असेल. कंपल्सरी चेसिंग असेल, स्पर्धेचा नियम आहे. आणि निवे रामवाडी या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. सामना 4 षटकांचा असेल, कंपल्सरी चेसिंग असेल. या सामन्यासाठी तटस्थ पंच 15 गाव फेडरेशनचे अध्यक्ष दिलीपजी उतेकर, त्यांच्या सौम्यत प्रतापजी उतेकर, एक अनुभवी पंच यांच्या नेतृत्वाखाली असा चालू असलेला सामना आहे. आणि सामनाधिकाऱ्याचं काम पार पाडतील ते आमचे संजयजी उतेकर आणि भगवानजी उतेकर साहेबांना विनंती असेल, या सामन्यासाठी आपण तटस्थ थर्ड अंपायर म्हणजे सामनाधिकाऱ्याचे काम पार पाडायचं आहे. तरी लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्या. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचा, आम्ही मान्यवर व्यक्तींचा पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करतोय. सामना 4 षटकांचा असेल. निवेगावचे सुपुत्र निलेशजी माबदी साहेब यांना विनंती असेल, एक उत्कृष्ट एक ज्येष्ठ खेळाडू, त्याचप्रमाणे आमच्या समेत सातत्याने 15 गाव असू द्या, चिपळूण पट्टा असू द्या, खेड तालुका असू द्या, ठाणा नवी मुंबई कुठेही असू द्या, एक गोड आवाज आपल्याला आमच्या समेत जोडला जाईल. ते निलेशजी माबदी साहेबांना एक विनंती असेल, आपण व्यासपीठावर येऊन स्थानबद्ध व्हायचं आहे. त्याचप्रमाणे निवेगावचे सुपुत्र संतोषजी माबदी साहेब यांचंही इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही मंडळाच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत केले जाते. तत्पूर्वी आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं आम्ही पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करतोय. सामन्याकडे घेऊन जातोय. पहिला होणारा सामना आहे, यजमान संघ आहे निवे रामवाडी विरुद्ध चोरवणे डांगेवाडी. हाय व्होल्टेजचा सामना असेल. यजमान संघ आहे. गेली 2 दिवसाची जरी ही स्पर्धा असेल तरी आपल्याला माहिती आहे की गेली 1.5 ते 2 महिन्याची ही मेहनत आपल्याला पाहायला मिळते. आपल्या सातत्याने स्पर्धा जरी लवकर करता आली नाही तरी अंतिम टप्प्यात आलेली ही स्पर्धा म्हणजे आपल्याला माहिती आहे की 15 गाव असोसिएशनच्या फेडरेशनच्या अंतर्गत ज्या स्पर्धा झाल्या आपल्या गावच्याच ठिकाणी झालेल्या आहेत. तरी आपण माहिती आहे की ठाण्यामध्ये ही स्पर्धा त्यांनी आयोजन केलेलं आहे. एक चांगल्या प्रकारचं आयोजन नियोजन पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय ते निवे रामवाडी संघाने. निलेश माबदी साहेब यांना विनंती असेल, या आपण इकडे पुढे एक निवेगावचे सुपुत्र आहे, एक ज्येष्ठ खेळाडू आमच्या समेत जोडले जातील. समालोचक म्हणून एक त्यांची ख्याती आहे. आमचे एक गुरु मानले जातो आम्ही त्यांच्या समोर. जरी निवेगावची ही जोडी असली समालोचनाच्या पहिल्या सामन्यासाठी तरी आम्हाला माहिती आहे की एक चांगल्या प्रकारचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. जरी निवे रामवाडीची ही जरी स्पर्धा असेल तरी आमच्या गावची स्पर्धा म्हणून समजलं जात आहे. आणि एक चांगल्या प्रकारचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. प्रथम क्रमांक 21,111, द्वितीय क्रमांक 10,111 आणि तृतीय आणि चतुर्थ 3,333 व आकर्षक चषक या सर्व देणगीदारांचा आम्ही पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक या शृंखलेसाठी, या स्पर्धेसाठी स्वागत करतोय. सामन्याकडे घेऊन जातोय सलामीची आलेली जोडी. डांगेवाडी संघाच्या कर्णधारांना एक विनंती असेल की आपला 12वा खेळाडू कंपल्सरी आम्हाला द्यायचा आहे. कारण प्रत्येक चेंडूवरती किती धावा झाल्या, कोणता चेंडू निर्धाव झाला याची सांगता करण्यासाठी आणि एक चांगल्या प्रकारचं आयोजन आणि कुठल्याही प्रकारचा वादग्रस्त होणार नाही याची नोंद घ्यायची आहे सर्वांनी. ही स्पर्धा निवे रामवाडीची नसून आपल्या 15 गावची स्पर्धा असेल याचं सर्वांनी वाकीत घ्यायचं आहे. सामन्याकडे घेऊन जातोय सलामीची आलेली जोडी. मैदानात आम्हाला नावं द्यायची आहेत फलंदाजाची. कृपया करून 12वा खेळाडू द्या आमच्याकडे. आणि नेवेगावचे सुपुत्र शरदजी माबदी यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही ग्रामस्थांच्या वतीनं मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत केलं जाते. सलामीला आलेला पहिला गोलंदाज निवे रामवाडी संघाचा यजमान संघ आहे. सामन्यातील पहिला आणि स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो राज. तटस्थ पंच मुख्य पंच दिलीपजी उतेकर आणि स्वैरलक पंचांच्या भूमिकेत कामगिरी पार पाडतायत ते एक अनुभवी 30 ते 40 वर्षाचा क्रिकेट या खेळाचा दांडगा अनुभव प्रतापजी उतेकर, आमचे परम गुरु ज्याने समजलं जातंय, ते पंचांच्या भूमिकेत कामगिरी पार पाडताना दिसत आहे. सामन्याकडे घेऊन जातोय आणि पहिलं षटक असेल पॉवर प्लेचं षटक. पॉवर प्लेचं षटक असेल. समजलं जातं की क्रिकेट म्हटलं की फार मोठं नाव आहे या खेळाचं. आणि राज पंतांच्या उजव्या साईडने मारा करतोय. एक स्फोटक गोलंदाज
फलंदाजाचं नाव सांगण्यासाठी आम्हाला द्या इकडे. फुलटा चेंडू होता. श्री गणेशा झालाय 1 धावेने. या 1 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. एक चांगलं क्षेत्ररक्षण झाले. जर आमच्या समोर जोडले ते निलेशजी मार्दी. एक पॉवर प्लेचं षटक म्हटलं की 8 क्षेत्ररक्षक प्रतिस्पर्धेमध्ये जे सीमारेषेच्या आतमध्ये बाहेर जे 2 असतात आणि बांधून ठेवले ते 8 क्षेत्ररक्षक. एक गोलंदाज राज आपल्या गोलंदाजीच्या मार्कवरती. हाय व्होल्टेजचा सामना असेल. 12वा खेळाडू द्या डांगेवाडी. नावं सांगण्यासाठी या इकडे. 10वा 11वा. तर बॅटची एज लागेल. डिक्लेअर मला वाटतं झोनमध्ये जातोय चेंडू. तटस्थ संघ पंचांचा निर्णय येतोय. संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. 1 ने वाढते. 2 धावा धावफलकावरती लागल्यात. ज्यांनी एक चांगल्या प्रकारचं आयोजन केलं युट्यूब जातोय विघ्नेश आणि कॅमेरामॅन आहे साहिल म्हणजे बाबल्या आणि सिद्धेश. आमच्या समेत स्कोररचं म्हणून काम पाहतायत ते निवे रामवाडीचे सुपुत्र आहेत ते सागरजी जगताप आमच्या समेत जोडलेत. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना संघाची धावसंख्या होते. सलामीची जोडी मैदानात बिनबाद 2 धावा. हॅलो हॅलो. या ठिकाणी वावेगावचे सुपुत्र ज्येष्ठ कार्यकर्ते श्री सतीशजी हुतेकर यांचं त्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तरी मंडळाच्या वतीनं या ठिकाणी त्यांचं सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत. तर नक्कीच एक चांगल्या प्रकारचा आपल्याला सामना पाहायला मिळतोय. चांगल्या प्रकारचं आयोजन आहे. पंचांचा निर्णय येतोय. 2 धावा धावफलकावरती लागतायत. 4 षटकांचा सामना असेल. कंपल्सरी चेसिंग असेल. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी टी शर्ट कंपल्सरी शूज. तर चांगल्या प्रकारचं आयोजन पाहायला मिळते. राज यांचा पुढचा चेंडू डाव्या एसटीच्या थोडासा खूपच बाहेर गेलेला चेंडू. अवांतर धाव मिळते. या अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. 3 धावा धावफलकावरती लागतायत. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचा आलेल्या सर्व मान्यवर व्यक्तींचा आम्ही पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत केलं होतं. आजचा पहिला दिवस असेल. पहिल्या दिवसातील हा उद्घाटनाचा पहिला सामना डांगेवाडी विरुद्ध निवे रामवाडी. पुढचा चेंडू चांगला फटका मारलाय. कार्पेट पद्धतीने मारलेला फटका आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय पॉईंटच्या दिशेने पण फलंदाजाला त्याचा फायदा झालाय. 1 धावेवरती समाधान मानावं लागतंय. संघाची धावसंख्या होते 4 धावा धावफलकावरती लागतायत. 4 धावा धावफलकावरती लागतायत. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलं निवे रामवाडी या संघाने. एक उत्कृष्ट असा एक नावाजलेला संघ आहे. चांगला फटका मारलाय. उजव्या एसटीच्या थोडासा खूपच बाहेर गेलेला चेंडू आहे. पंचांचा निर्णय येतोय दिलीपजी हुतेकर साहेबांचा. एक अवांतर धाव मिळते. पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. 5 धावा धावफलकावरती लागतायत. 5 धावा धावफलकावरती लागतायत. पहिलं षटक प्रगती पथावर असताना एक स्फोटक गोलंदाज अविनाश चव्हाण या कर्णधाराने विश्वासार्थ दाखवलाय. तर राज या गोलंदाजावरती एक हाणामारीचं षटक समजलं जातंय. 5 धावा झाल्यात सर. आणि पाच धावा झाल्यात. आणि मी वारंवार सूचना देतोय की आपला 12वा खेळाडू इथं आमच्याशी द्या स्कोरच्या इथे की कुठल्याही प्रकारचा वादग्रस्त होणार नाही आणि कुठल्याही प्रकारचा इथे हेतू सांभाळणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. कारण आपलं क्रिकेट आपलंच गाव आपलंच स्पर्धा आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती राज पंचांच्या उजव्या साईडने मारा करतोय. अकोट टप्प्याचा चेंडू होता. बॅटची काही एज लागली नाही. उजव्या एसटीच्या थोडासा खूप बाहेर गेलेला चेंडू आहे. अवांतर धाव मिळते. थोडीशी मला वाटतं राज आणि या गोलंदाजाची थोडीशी लाईन आणि लेंथ थोडीशी बिघडलेली दिसते. स्वर चेंडूचा मारा होतोय. वारंवार प्रत्येक चेंडूवरती मोठे प्रहार करण्याचा प्रयत्न होत नाही पण स्वर चेंडूचा मारा होतोय आणि त्याचा फायदा होतोय तो चौरवणे डांगेवाडी या संघासाठी. संघाची धावसंख्या होते. माझे साथी स्कोरर सांगताय सागर जगताप 6 धावा धावफलकावरती लागतायत. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी चांगले क्षेत्ररक्षण सजवलंय. अविनाश चव्हाण असतील दिनेश असेल योगेश असेल एक चांगल्या प्रकारचा क्षेत्राची धुरा सांभाळतोय. पुढचा चेंडू राज यांचा आणि डाव्या एसटीच्या खूप थोडासा बाहेर घेता लेग कटर मारलाय. पहिला गडी बाद होतोय. पहिला गडी बाद मोठा मासा गळाला लागलाय. राज यांचा
थोडीशी गोलंदाजी एक स्क्वेअर चेंडूचा मारा होता असं वाटलं होतं गोलंदाजाला, पण चेंडू सोडलाय त्यांनी आणि यशच्या उद्ध्वस्त केल्यात. पहिला गडी बाद होते डांगेवाडी संघाचा. तर पहिला गडी बाद होते. एक चांगला स्फोटक फलंदाज म्हणून समजला जातोय तो साईल आऊट. साईला माघारी परतावं लागतंय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी राज यांचे. मी मागाशी म्हटलं होतं की स्क्वेअर चेंडूचा मारा करतोय, पण एक चांगला चेंडू आणि समाचार घेण्याचा प्रयत्न नव्हता आणि यशच्या उद्ध्वस्त केलाय. पुढचा चेंडू राज यांचा अगोट टप्प्याचा चेंडू होता. लेग फाईन लेगच्या दिशेने मारलाय क्षेत्ररक्षण, मात्र तिथं झेल व्हायला पाहिजे होता. झेल सुद्धा क्षेत्ररक्षण झालंय, पण एक धाव घेण्यात यश आले. या एक धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. संघाची धावसंख्या होती 7 धावा धावफलकावरती लागताय. हॅलो हॅलो. या ठिकाणी श्री संजय मारुती उतेकर साहेब यांच्याकडून भरघोस असे 1000 रुपयाची देणगी या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. मंडळाच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत, तसेच हार्दिक आभार. तर संघाची धावसंख्या होते या एक धावेने 8 धावा धावफलकावरती लागतायत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली राज यांच्याकडून, पण स्वर चेंडूचा मारा केला. त्यामुळे वाटतं 3 चेंडू ते 4 चेंडू त्याने अवांतर टाकले, वाईट टाकलेत आणि संघाची धावसंख्या होते 8 आकड्यावरती. माझ्या समेत जोडले ते निलेश महापदी, निवेगावचे सुपुत्र आहेत. चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यजमान संघ आहे निवे रामवाडी, एक चांगल्या प्रकारचा आयोजनाच्या भूमिकेत सातत्याने कामगिरी पार पाडते. हाय व्होल्टेजचा सामना आहे, उद्घाटनाचा सामना आहे. पहिला सामना आहे चोरोने डांगेवाडी विरुद्ध रामवाडी, निवे रामवाडी असंघ यांच्या विरोधात पहिली लढत आपल्याला पाहायला मिळते. काय सांगाल निलेशजी? हॅलो, धन्यवाद विजय शिंदे. प्रथमतः श्रीराम क्रीडा मंडळ निवे रामवाडी 15 फेडरेशन अंतर्गत मर्यादित षटकांच्या भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसामध्ये सर्व मान्यवरांचं, क्रीडा रसिकांचं तसेच खेळाडूंचं हार्दिक स्वागत. सामन्याला सुरुवात झालेली आहे. तर पहिला सामना उद्घाटनाचा सामना निवे रामवाडी विरुद्ध चोरोने डांगेवाडी. चोरोने निवे पंचक्रोशी मधला हा पहिलाच सामना. पहिल्या सामन्याला सुरुवात झालेली आहे. पहिला षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 8. आणि तसं म्हटलं जर विजय तर 8 या धावसंख्येवरून मला वाटतं 30 ते 35 हे धावांचं लक्ष बहुतेक असू शकतं 4 षटकाच्या समाप्तीनंतर. आणि पंचांचा डिक्लेअरचा इशारा येतोय. 1 धाव डिक्लेअर, 1ने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 9. 1 गडी बाद 9 अशी धावसंख्या होते. आणि मला वाटतं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8च्या सरासरीने जर डांगेवाडी संघाने धावसंख्या जर उभारली तर धावसंख्या होऊ शकते 30 ते 35 ॲव्हरेजली धावसंख्या होऊ शकते. आणि हे टार्गेट रामवाडी संघासमोर एक सोपं टार्गेट असू शकेल असं अंदाज आहे. एकंदरीत या कळवा खारलँड मैदानावर आपण जर पूर्वीचा इतिहास पाहिला तर या ठिकाणी धावसंख्या मोठी उभारली जात नाही. या ठिकाणी श्री निवेगावचे सदस्य श्री सत्यवान राजाराम महापदी तसेच ॲडव्होकेट माननीय उज्ज्वलाताई सत्यवान महापदी गाव निवे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत. तसेच या ठिकाणी लागलीच या ठिकाणी मंडळाच्या वतीनं त्यांना आम्ही सन्मानित करतोय. मंडळाचे अध्यक्ष श्री विकास बाबाजी चव्हाण यांना मी विनंती करतो की ॲडव्होकेट उज्ज्वलाताई सत्यवान महापदी यांचा सत्कार करायचा आहे, तसेच सत्यवान राजाराम महापदी यांना सन्मानित करायचं आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा वळूया मैदानाकडे. आणि मला वाटतं घोषित क्षेत्रात गेलेला चेंडू, पंचांचा 1 धावेचा इशारा, 1ने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 11. 1 गडी बाद 11. दुसरं षटक प्रगतीपथावर पाहूया. खूपच शॉर्ट टाकलेला चेंडू, मला वाटतं 1 धाव करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी धावचीत होतोय आणि दुसरा गडी बाद होतोय. दुसऱ्या विकेटचं पतन होतंय डांगेवाडी संघाकडून. मला वाटतंय मोठा गडी बाद होतोय. प्रणय मला वाटतं बाद होतोय, धावचीत होतोय. प्रणय धावचीत होतोय. खरोखर या प्रणय बद्दल जर बोलायचं झालं तर मागे झालेल्या सामन्यामध्ये शिवशंभू चषक 2024 मध्ये त्यांनी अर्धशतकी खेळी केली होती. असा हा प्रणय बाद होतो आणि मोठं यश प्राप्त होतंय निवे रामोडी संघाला. खरोखर मला वाटतंय आता मॅच मध्ये आले असेल ते निवे रामोडी संघ. आणि पुन्हा एकदा पॅव्हलिनकडून मारा होतोय. बघूया प्रणयची जागा कोणता फलंदाज येतोय या ठिकाणी.
आजच्या दिवसातील पहिला सामना अर्थात उद्घाटन सामना निवेर रामवाडी विरुद्ध चोरवणे डांगेवाडी. आणि प्रणयची जागा नेट येतोय तो संतोष. संतोष हा एक ज्येष्ठ खेळाडू, अनुभवी खेळाडू. पाहूया डांगेवाडी संघासाठी किती धावांचा डोंगर, किती धावांचं टार्गेट लक्ष ठेवतोय तो निवेर रामवाडी संघासमोर. आणि यापुढील होणारा सामना शिवशंभो निवे विरुद्ध चोरवणे शिंदे गावठण या संघादरम्यान खेळला जाईल. तरी दोन्ही संघातील कर्णधारांना विनंती करतो की त्यांनी टॉस का बॉस या ठिकाणी मध्यंतरानंतर टॉस का बॉस या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आणि टॉस नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा आहे. पाहूया संतोष आता सज्ज होतोय आणि गोलंदाज आहे कृष्णा. पाहूया कृष्णा विरुद्ध संतोष. सुंदर असा औच्या दिशेने मारला चेंडू. मला वाटतं घोषित क्षेत्रात झाला गेला चेंडू. पंच पाहूया एक धाव घोषित करत आहेत आणि एकने धावसंख्येत बरं होते. धावसंख्या होते 12. 2 गडी बाद 12. चांगल्या असलेले दोन्ही संघ मला वाटतंय निवेर रामवाडी आणि चोरवणे डांगेवाडी दोन्ही संघ चांगल्या पद्धतीने खेळाचे प्रदर्शन या ठिकाणी करत आहेत आणि या सामन्यासाठी पंच म्हणून काम करत आहेत फेडरेशनचे अध्यक्ष दिलीपजी उतेकर आणि प्रतापजी उतेकर. एक अनुभवी ज्येष्ठ असे आपले मान्यवर या ठिकाणी पंच म्हणून काम करतायत. पाहूया पुन्हा एकदा कृष्णाडू संतोष. पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने सरळ तसाच मारलेला चेंडू, घोषित क्षेत्रात गेलेला चेंडू. पाहूया पंच किती धाव घोषित करतायत आणि हा एक धाव घोषित करतायत आणि एकने धावसंख्येत बरं होते. धावसंख्या होते 13. 2 गडी बाद 13. दुसरं षटक प्रगतीपथावर आणि मला वाटतंय थोडासा धीमी गतीने चाललेला चोरवणे डांगेवाडी संघ या ठिकाणी 2 गडी गमावून बसलेला आहे. प्रयल सारखा एक चांगला खेळाडू या ठिकाणी बाद करण्यात यश प्राप्त झालेलं आहे ते कृष्णा याला. पाहूया कृष्णा थोडासा धावगतीमध्ये बदल असल्याने डेड चेंडू घोषित करत आहेत. पाहूया कृष्णाडू संतोष असा मारा होतोय. सुंदर असा लेगच्या दिशेने मारलेला चेंडू. मला वाटतंय हा सुद्धा घोषित क्षेत्र जाण्याची शक्यता. पाहूया पंच काय करतायत. जोपर्यंत पंच घोषित करत नाही तोपर्यंत धावसंख्येत धावा या धावून काढायच्या आणि एक धाव घोषित केलेल्या पंचांनी या एकने धावसंख्येत बरं होते. धावसंख्या होते 14. 2 गडी बाद 14. पाहूया दुसरं षटक प्रगतीपथावर आणि 14 धावसंख्या झाली 14. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 8 आणि आता दुसरं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या 14. याचा अर्थ असा होतोय की रामवाडी संघाने चांगली पकड ठेवलेली आहे या संघावरती. पाहूया हा सामना जर त्यांना जिंकायचा असेल तर 30 ते 35 धावांमध्ये त्यांना रोखण्याची आवश्यकता आहे या ठिकाणी या खारलेड मैदानामध्ये. पहिलाच सामना उद्घाटन सामना. पाहूया या ठिकाणी सर्व मान्यवर क्रीडा रसिकांचे खेळाडूंचे हार्दिक स्वागत. निवेर रामवाडी श्रीराम चषक 2024 पर्व 12वे मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा मला वाटतंय 2 षटकं संपलेले आहेत आणि तिसरं षटक घेऊन येतोय सोहम. खरोखरच रामवाडी सारखे एक चांगले नवीन नवोदित खेळाडू तयार होताना दिसत आहेत या ठिकाणी आणि कर्णधार पाहूया सोहमला प्राचार्य केलंय. 2 षटकं समापले 14 धावसंख्या. विजय. तर नक्कीच निलेश एक चांगल्या प्रकारचं आयोजन व्हायला. झेल मात्र तिथं सुटतोय. झेल मात्र काय घेता आला नाही. थोडंसं कच्च्या क्षेत्रानंतर चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी संघाची धावसंख्या होते 18 धावा धाफलकावरती लागत आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना पहिल्या षटकात 8 धावांची खेळी साकारली होती. दुसऱ्या षटक प्रगती संपल्यानंतर 14 धावा आणि ह्या तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर चांगला प्रहार केलाय. क्षेत्ररक्षण मात्र तिथं व्हायला पाहिजे होतं. पॉईंटच्या दिशेने असलेला योगेश चव्हाण हा क्षेत्ररक्षक झेल मात्र त्यांच्याकडून काय झाला नाही. पण त्याच्या साथीदार मागचा क्षेत्ररक्षक लॉंगऑफच्या आशेने असलेला त्यालाही चेंडू अडवताना आणि पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार केलाय 4 धावांसाठी. संघाची धावसंख्या होते 18 धावा धावफलकावरती लागत आहेत. पुढचा चेंडू सोहम यांचा चांगला फटका मारलाय. क्षेत्र होत नाही. चेंडूच्या समोर येते. चेंडूची फेक होईपर्यंत पहिला धाव होते. दुसरी धाव घेण्याचा इरादा सफल झालाय. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होते. 2 ने वाढते 20 धावा धावफलकावरती लागत आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना रामवाडी चषक 2024 पर्व 13 मध्ये प्रथम क्रमांक 21,111, द्वितीय क्रमांक 10,111, तृतीय आणि चतुर्थ क्रमांक 3,333 व आकर्षक चषक या सर्व देणगीदारांचं आम्ही पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करतोय. पुढचा चेंडू
सोम यांचा पंचांच्या उजव्या साईडने मारा करतोय, झेल मात्र तिथं सुटतोय, दिनेश चेंडूच्या खाली येतोय, झेल मात्र तिथं होत नाही, थोडासा फ्लंडन झालाय क्षेत्ररक्षक आणि त्याचा फायदा होतोय. पुन्हा एकदा 2 धावेची कमाई केली, 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते. 22 धावा धाव फलकावरती लागतायत. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, आलेल्या सर्व संघांचं पुनश्च एकदा आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत केलं जाते. रामवाडी चषक 2024 पर्व 13 मध्ये पहिला होणारा सामना आहे, उद्घाटनाचा सामना आहे. यजमान संघ रामवाडी विरुद्ध चोरवणे डांगेवाडी. थोडीशी क्षेत्ररक्षणाची व्यवहार असणार असतायत वारंवार प्रत्येक चेंडूवर, तर मात्र क्षेत्ररक्षण मात्र होत नाही निलेश. की एक चांगल्या प्रकारची लढत आपल्याला पाहायला मिळते, कडवी झुंज पाहायला मिळते, चांगली गोलंदाजी होती. मला वाटतं झेल मात्र तिथं नक्की झाला असता तर थोडीशी कायापालट झाली असती. पुढचा चेंडू मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न पतलाय, यश उद्ध्वस्त केलाय. दुसरा गडी बाद होतोय, तिसरा गडी बाद होतोय. चोरवणे डांगेवाडी संघाचा संतोष. स्वयंसेवकांना एक विनंती असेल, निवे रामवाडीच्या सर्व सदस्यांना आणि जे स्वयंसेवक आहेत, सामना चालू असताना सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे. डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू आपण लवकरात लवकर आणून द्यायचा आहे, त्याची सर्वांनी नोंद घ्यायची. वारंवार आम्हाला सूचना द्यायला लावू नका. आमच्या निवे गावचे सुपुत्र आहेत सत्यवानजी राजाराम मापदी साहेब या, त्याचप्रमाणे त्यांच्या धर्मपत्नी उज्ज्वलाताई सत्यवान मापदी साहेब ॲडव्होकेट यांचं इथं यथाचित आगमन झालेलं आहे. पहिला उद्घाटनाचा सामना, त्याचा आनंद घेण्यासाठी त्यांची हजेरी लाख मोलाची इथे लाभलेले आहे. त्यांचं देखील आम्ही ग्रामस्थांच्या वतीनं, मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत केलं जाते. त्याचप्रमाणे एक ज्येष्ठ खेळाडू शरदजी मापदी निवेगावचे सुपुत्र, त्यांना विनंती असेल व्यासपीठावरती या. दोन बाकी आहेत, 4 झालेत. तर तिसरं षटक प्रगतीपथावर असताना सोम गोलंदाजीच्या मार्कवरती पंतांच्या डाव्या साईडने मारा करतोय. संघाची धावसंख्या होते 22 धावा धाव फलकावरती लागतायत. नवीन आलेला एक स्फोटक गोलंदाज मयुरेश एक हाणामारी करू शकतो. संघाच्या काही आपण तटस्थ असे 15 गाव फेडरेशनच्या अंतर्गत जे नियम ठेवलेले आहेत ते प्रत्येक खेळाडूने याची सर्वांनी पालन करायचं आहे आणि सर्वांनी नोंद घ्यायची आहे. साजेशी म्हणजे कर्णधारांना याची पूर्णतः माहिती आहे. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय. पुढचा चेंडू सोम यांचा पंचांच्या डाव्या साईडने मारा करतोय. अकोट टप्प्याचा चेंडू होता, मोठा प्रहार केलाय, पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक दिनेश येतोय. चेंडूची फेक मात्र थोडीशी होत नाही, क्षेत्ररक्षक प्लंबल झालाय आणि 2 धावा घेण्यात यश आलंय. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. तटस्थ पंच प्रतापजी उतेकर, त्याचप्रमाणे दिलीपजी उतेकर, ही 15 गावची एक दांडगी आणि 30 ते 40 वर्षाचा दांडगा अनुभव असलेली ही जोडी पंचांच्या भूमिकेत कामगिरी सातत्याने आपल्याला पार पाडायला मिळते. धावा किती? 3 धावा, 2 धावा. धन्यवाद. तर या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होते, 2 ने वाढते. 24 धावा धावफलकावरती लागतायत. नेवे रामवाडीचे सुपुत्र आहेत. तर ज्येष्ठ नागरिक चंद्रकांत सावंत साहेब, त्याचप्रमाणे त्यांच्या समेत झाले अजयजी सकपाल, या शृंखलेचे एक तटस्थ भरारी मारणारे एक ज्येष्ठ नागरिक आणि मोठं सहकार्य केले, ते फार मोठे आमच्या समेत जोडलेत. सामन्याचा आनंद लुटतायत ते. की पहिला सामना आहे आपला यजमान संघ आहे निवे रामवाडी, त्याचप्रमाणे चोरवणे डांगेवाडी आणि या सामनाधिकारी म्हणून सातत्याने कामगिरी पार पाडताना दिसत आहे ते संजयजी उतेकर आणि भगवानजी उतेकर साहेब. तर 3 धावा धावफलकावरती लागतायत. पंचांचा निर्णय येतोय. या 3 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. 25 धावा धावफलकावरती लागतायत. एक सामनाधिकाऱ्याचं ज्यांनी चोख काम केलंय ते भगवानजी उतेकर, संजयजी उतेकर, एक ज्येष्ठ खेळाडू. पुढचा चेंडू, मोठा प्रहार केलाय, झेल मात्र होत नाही, चेंडूच्या समोर येतोय क्षेत्ररक्षक. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण होते. या 1 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. 26 धावा धावफलकावरती लागतायत. 3 षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 26 धावा. 4 षटकांचा सामना असेल, कंपल्सरी चेसिंग असेल. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी टी शर्ट, कंपल्सरी शूज, नाहीतर पेनल्टी दिली जाईल, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. चंद्रकांत सावंत साहेब फार खुश आहेत कारण ठाण्यामध्ये आलेत. या मुंबई नगरीत ही स्पर्धा साकारले निवे रामवाडी या संघाने
एक चांगल्या प्रकारचं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते. 15 गाव असोसिएशन फेडरेशनच्या अंतर्गत असलेली स्पर्धा आहे. पहिला होणारा सामना आहे, हाय व्होल्टेजचा सामना आहे. 4 षटकांचा सामना असेल, 24 चेंडूचा खेळ असेल. 40 ते 45 धावा जर निलेश या धावफलकावरती लागल्या तर नक्कीच मला वाटतं शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना जाईल. काय सांगाल आपण या सामन्याबद्दल? नक्कीच विजय, कारण आपण जर पाहतोय तर या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये 8 धावा होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 6 धाव्या आणि आता तब्बल 12 धावा ठोकलेल्या या तिसऱ्या षटकामध्ये. खरं तर तसं म्हटलं तर या गोलंदाजाची काही चूक नाही यामध्ये. थोडंसं क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झाल्यामुळे या 12 धाव्या गेलेल्या आहेत. पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकला होता, तर चौकारमध्ये तिथे एकही धाव नव्हती, परंतु तुला या ठिकाणी चौकार गेला आणि एक थोडी मिसफील्ड झालेली आहेत. त्या ठिकाणी ओव्हरथ्रोच्या अशा मिळून 3 धावा गेल्यात आणि त्या 4 आणि 3 7 धावा अशाच गेल्या, त्यामुळे 12 धावा ठोकल्या गेल्या त्या षटकामध्ये आणि ते मागडे षटक ठरलं गेलं. तसं म्हटलं गोलंदाजाची काही चूक नाही यामध्ये आणि एक चांगला गडी सुद्धा या ठिकाणी गमावलेला आहे. संतोष सरगाई फलंदाजाने चौकार ठोकला होता पहिल्या चेंडूवरती आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 26 आणि आता मात्र 4थं षटक आणि हाणामारीचं शेवटचं षटक घेऊन येतोय स्वतः कर्णधार अविनाश चव्हाण. पाहूया, याच मैदानात त्यांनी वावे गावठण या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी करत बक्षिसांचा वर्षाव करून घेतला होता. पाहूया या इतिहासाची पुनरावृत्ती करतो का अविनाश चव्हाण आणि त्याला मात्र सामोरा येतो मयुरेश. पाहूया अविनाश टू मयुरेश सामना होतोय. मयुरेश सज्ज, अविनाश मारा करतो. 4थं षटक प्रगतीपथावर. लेग एसटीच्या खूपच बाहेर गेला चेंडू. पाहूया, पंच दंडित घोषित करतात. वाईटचा इशारा. धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 27. 3 षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 27. पहिल्या षटकामध्ये 8 धावसंख्याने आता 27. याचा अर्थ 9च्या सरासरीने चाललेला आहे तो चोरवणे डांगेवाडी संघ. सुंदर अशी गोलंदाजाला काही चेंडू समजलेला नाही, कारण अविनाश चांगला उत्कृष्ट असा गोलंदाज स्पिनर आहे आणि हा चेंडू मयुरेशला काही समजलेला नाही आणि धावसंख्या रोखण्यात यश प्राप्त होत अविनाशला. पुन्हा एकदा अविनाश टू मयुरेश. सुंदर असे गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी अविनाश तर्फे फेकली जाते रामोडी संघासाठी आणि धावसंख्या रोखण्यात यश प्राप्त होते. अविनाशला धावसंख्या होते 27. पाहूया शेवटच्या षटकातील मला वाटते 4 चेंडू शिल्लक आणि धावसंख्या झाली 27. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू फेकण्यात यश प्राप्त होते अविनाशला, परंतु 22चा इशारा. एक डाव डिक्लेअर. एका धावसंख्येत भरवते. धावसंख्या होते 28 आणि खरोखरच एक चांगली सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळते अविनाश मार्फत निवेर रामोडी संघासाठी. आता मात्र मोठा प्रहार केला, परंतु हवेत चेंडू. पाहूया झेलबाद होतो का या ठिकाणी आणि हा झेल सुटलेला आहे. खरोखर खराब क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळते निवेर रामोडी संघाकडून. आज मला वाटतं धावसंख्या रोखण्यात चांगलं यश प्राप्त होतं रामोडी संघाला, परंतु क्षेत्ररक्षणाने थोडीशी साथ दिली नाही निवेर रामोडी संघाला आणि या ठिकाणी 2 धावा. 30 रन धावसंख्या झालेली. 2 धावा धावून काढलेल्या आहेत. पाहूया पुन्हा एकदा अविनाश टू मयुरेश. पुन्हा एकदा सेम प्रहार, सेम तसाच चेंडू. पाहूया हा सुद्धा जेल बाद होतो का आणि हा मात्र जेल सुंदर टिपलेला आणि 4था विकेटचं बाद होणार. 4था गडी बाद होतोय चोरवणे डांगेवाडी संघाचा मयुरेश. खरोखर चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते अविनाश मार्फत. एक गडी बाद करून त्याने फक्त 4 धावा दिलेल्या आहेत अजूनपर्यंत या षटकामध्ये. आणि खरोखर चांगली अप्रतिम गोलंदाजी अविनाश मार्फत फेकली जाते. 5 चेंडूंमध्ये फक्त 4 धावा देऊन एक गडी बाद केलेला आहे तो डांगेवाडी संघाचा आणि आता मला वाटतंय मयुरीची जागा घेण्यासाठी येतोय तो अमोल डांगे. पाहूया 30 धावसंख्या 30. खरोखरच धावसंख्या रोखण्यात यश प्राप्त अविनाशला. पुन्हा एकदा सरळ मारल्या, सेम तसाच प्रहार केलेला. पाहूया हा सुद्धा जेलबाद होतो का, परंतु या ठिकाणी जेल सुटलेला आहे आणि 2 धावा धावून काढलेल्या आहेत. या दोन्ही संघाच्या धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 32 आणि मला वाटतं 3री धाव काढण्याचा प्रयत्न, परंतु हा धावचित होतोय आणि 4 षटकं संपलेली आहेत आणि 4 षटकाच्या समाप्तीने संघाची धावसंख्या होते 32. खरोखर 8च्या सरासरीने मी विजय पहिलेच म्हटलं होतं की 8च्या सरासरीने 30 ते 35 धावा आज डांगेवाडी संघ जमा करू शकतो आणि तेवढे त्यांनी धावसंख्या जमा केलेली आहे आणि टार्गेट ठेवलेलं आहे 33चं टार्गेट ठेवलेलं निवे रामोडी संघासमोर आणि हे 33 धावसंख्येचं आव्हान कशा पद्धतीने पार करतायत. तसेच शिवशंभो निवे विरुद्ध चोरवणे शिंदे गावठण
या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया करून टॉस्का बॉस या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचं आहे. चार षटकांचा सामना संपलेला आहे. या ठिकाणी टॉस्का बॉस या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जातोय. शिवशंभो निवे संघाचा कर्णधार तसेच चोरवणे शिंदे गावठे संघाचा कर्णधार या दोन्ही संघांनी कर्णधारांनी टॉस्का या बॉस ठिकाणी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. 33 धावांचं टार्गेट. विजय मी पहिलेच म्हटलं होतं की 30 ते 35 धावांचं टार्गेट हे सेट होऊ शकतं निवे रामोडी संघासमोर आणि आता 33 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे निवे रामोडी संघासमोर. मला तर माझ्या मते वाटते ते सोपं एक टार्गेट असावं. 24 चेंडू आणि 33 धावा. काय वाटते विजय? हॅलो. तर नक्कीच मोठा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. उद्घाटनाचा सामना आहे निवे रामवाडी विरुद्ध चोरवणे डांगेवाडी. 24 चेंडूचा खेळ झालाय. 32 धावा धावफलकावरती लागल्यात आणि निवे रामवाडी संघासाठी आव्हान ठेवले ते 33 धावांचं. 24 चेंडू 33 धावांचं आव्हान ठेवले. कंपल्सरी चेसिंग असेल याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. तटस्थ पंच दिलीपजी उतेकर आणि प्रतापजी उतेकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली चालू असलेला सामना आहे. यानंतरचा होणारा मोठा सामना आहे शिवशंभो निवे विरुद्ध चोरवणे शिंदे गावठाण. तर नक्कीच सर आपण दिलेल्या सूचनांचं नक्कीच इथं पालन केलं जाईल. तर यानंतरचा होणारा सामना शिवशंभो निवे विरुद्ध चोरवणे शिंदे गावठाण. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण पॅवलिनशी संपर्क साधायचा आहे. तर नाणेफेकीचा कौल करण्या टॉस कोणाकडे असेल हवी तर आपण द्या लवकर. आणि नाणेफेक झाले की लगेचच कॉईन आमच्याकडे आणून द्यायचं आहे समालोचन कक्षात. तर नाणेफेकीचा कौल केला जाईल. शिवशंभो निवे संघाचे कर्णधार मच्छिंद्र शिंदे प्रवीण महापदी त्यांच्या विरोधात स्वप्नील शिंदे आणि प्रवीण शिंदे. ही मोठी कडवी झुंज आपल्याला पाहायला मिळणार. 4 षटकांचा सामना असेल. कंपल्सरी चेसिंग असेल याची नोंद घ्यायची आहे. हाय व्होल्टेजचा सामना आहे. शिवशंभो निवे म्हटलं की आपल्या 15 गावातील एक नावाजलेला बलाढ्य संघ समजला जातोय. त्यांच्या विरोधात शिंदे गावठाण. आमच्या चोरवणे पंचक्रोशीतील हे नावाजलेले दोन्ही मातब्बर संघ आमने सामने आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं आलेल्या सर्व मान्यवर व्यक्तींचं खेळाडूंचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. रामवाडी चषक 2024 पर्व 13 मध्ये. अविनाश कॉईन कोणाकडे? टॉस केला कॉईन कोणाकडे? नितीन गेला कुठं? कोणा जास्त करतो घे कोणतरी मान्यवर व्यक्ती. नाही दुसरं घे. त्यांचं झालं आता. हो. तर नाणेफेकीचा कौल केला जाईल शिवशंभो निवे विरोधात शिंदे गावठाण. दुसरं घे कोणतरी ज्येष्ठ कोण. तर रवींद्र सावलाराम उतेकर वावे गावठाणचे सुपुत्र आहेत. यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल शिवशंभो निवे विरोधात शिंदे गावठाण. मच्छिंद्र शिंदे चला आपण नाणेफेक केली जाईल. शिवशंभो निवे विरोधात शिंदे गावठाण या दोन सामन्या संघादरम्यान मोठी झुंज आपल्याला पाहायला मिळते. 24 चेंडूचा खेळ असेल. विजयासाठी 33 धावांचं आव्हान ठेवले ते रामवाडी संघासमोर. एक चांगल्या प्रकारचं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते. आणि आजच्या पहिल्या दिवसातील उद्घाटनाचा सामना असलेला चालू असलेला सामना आहे. शिंदे गावठाणचा कर्णधार. तर टॉस्क बॉस मध्ये मी घेऊन जातोय. आमच्या समेत जोडले ते निलेश महापदे. नाणेफेक केली जाईल. घ्या आपण लवकरात लवकर नाणेफेक करून घ्या. तर शिंदे गावठाण विरोधात शिवशंभो निवे. धन्यवाद विजय. आपण पाहतोय की या आजच्या स्पर्धेतील दुसरा सामना शिवशंभो निवे विरुद्ध शिंदे गावठाण. मच्छिंद्र शिंदे आणि आपलं नाव विनायक शिंदे. 2 कर्णधार समवेत आहेत. नाणेफेकीचा कौल होते. रवींद्र उतेकर नाणेफेकीचा कौल करतायत. हा हेड इज द कॉल अँड इट्स टेल. शिंदे गावठाणनी सामना जिंकलेला आहे. आणि काय आपण आपला काय निर्णय असेल?
आमचा निर्णय असेल आम्ही बॅटिंग करू, तर जेवढे आमच्याकडून स्कोर होईल तेवढा आम्ही प्रयत्न करू स्कोर करण्याचा. ओके, धन्यवाद. प्रथम नाणेफेकीचा कौल शिंदे गावठण संघाने जिंकून त्यांनी फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे आणि क्षेत्ररक्षणासाठी प्राचारण केलेल्या शिवशंभू निवे संघाला मच्छिंद्र काय वाटतं किती धावसंख्येमध्ये रोखू शकाल आपण आपल्या समोरच्या प्रतिस्पर्धी संघाला? 30 रनच्या आतमध्ये आम्ही बघू, थांबवण्याचा प्रयत्न करू. नक्कीच, धन्यवाद. आणि 30 रनचं टार्गेट आहे. मला वाटतं खरोखर तितकी चांगली ताकदीची गोलंदाजी आणि दोन्ही संघांना या ठिकाणी शुभेच्छा देतोय. आणि पुन्हा एकदा वळूया आपण मैदानाकडे. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. तसेच या ठिकाणी आयोजकांकडून दोन्ही संघांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. मी रवींद्र सावंत यांना विनंती करतो की त्यांनी शिवशंभू निवे संघाचा कर्णधार मच्छिंद्र शिंदे आणि शिंदे गावठा संघाचा कर्णधार यांचा दोघांचाही सन्मान देऊन सत्कार करायचा आहे. पुन्हा एकदा आपण वळूया कॉमेंट्री बॉक्सकडे. विजय शिंदे, धन्यवाद. तर नक्कीच पहिलं षटक घेऊन आलाय तो अमोल, एक नावाजलेला गोलंदाज. पंतांच्या डाव्या साईडनी मारा करतोय. दुसऱ्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता आणि तिथे पहिला गडी झेलबाद होतोय आणि मोठा आदरा भेटतोय तो निवे रामवाडी या संघाला. अविनाश चव्हाण यांच्या स्फोटक फलंदाजाच्या मार्फत पहिला गडी बाद होतोय. संघाची धावसंख्या होते 24 चेंडूचा खेळ बाकी असेल. विजयासाठी 33 धावांचं आव्हान ठेवलंय ते डांगेवाडी चोरवणे या संघाने. 24 चेंडूचा खेळ, 33 धावांची गरज असताना एक चांगली सलामीला आलेला संतोष आणि अविनाश ही स्फोटक फलंदाजीची जोडी आपल्याला पाहायला मिळाली होती. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. अविनाशचा पहिला गडी बाद होतोय, झेलबाद झालाय. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना अमोल एक चेंडूला सन्मान दिला. एक चोरटी धाव घेण्यात यश आले. एक मला वाटतं स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न होता. संतोष आणि योगेश चव्हाण या फलंदाजाची एक नावाजलेली जोडी सातत्याने आपल्या संघासाठी फार मोठी मेहनत घेत असतात आणि चांगल्या प्रकारची खेळी साकारून आपला संघ कसा विजयी होईल याची वाटचाल करतोय तो फलंदाज संतोष आणि योगेश. पुढचा चेंडू अकोट टप्प्याचा चेंडू होता. एक डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू आहे. पंचांचा निर्णय येतोय. एक धावेचा इशारा येतोय. या एक धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. 3 धावा धावफलकावरती लागतायत. एक चांगल्या प्रकारची लढत आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या दिवसातील ही पहिला सामना आहे चोरवणे डांगेवाडी विरुद्ध यजमान संघ निवे रामवाडी. चांगल्या प्रकारचं आयोजन पाहायला मिळतंय. पुढचा चेंडू अमोल यांचा. अकोट टप्प्याचा चेंडू होता. झेल मात्र तिथं होत नाही. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये आणि माफी असावी, चेंडू मात्र जातोय. मला वाटतं त्या बारला लागलाय. पंचांचा निर्णय येतोय. पंच धावा किती? तर 2 धावा, एकच धाव. या एक धावेने संघाच्या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होते. 5 धावा धावफलकावरती लागतायत. चांगल्या प्रकारचं आयोजन पाहायला मिळते. त्याचप्रमाणे एक ज्येष्ठ खेळाडू आमचे शत्रू मोरे यांचं इथं आगमन झालेले साखरगावचे सुपुत्र आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत केलं जाईल. त्याचप्रमाणे प्रशांतजी पालांडे. पहिलं षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 5 धावा धावफलकावरती लागतात. 6 धावा, माफी असावी. तर त्याचप्रमाणे धामणन गावचे सुपुत्र प्रशांतजी पालांडे साहेब, एक ज्येष्ठ खेळाडू ज्यांनी आपल्या 15 गावात आपला नावाचा डंका वाजवलाय. अनेक चांगल्या प्रकारचे क्रिकेटमध्ये फार मोठी त्यांना आवड आहेत आणि स्वतः ते क्रिकेट फार खेळलेले आहेत. ते प्रशांतजी पालांडे साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानबद्ध व्हायचं आहे. हा, धन्यवाद. आली सूचना. तर पहिल्या षटक समाप्तीनंतर निलेशजी 24 चेंडूचा खेळ असेल. विजयासाठी 33 धावांचं आव्हान ठेवलंय. पहिल्या षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 6 धावा. हे पहिला गडी बाद झालाय. मोठा फलंदाज माघारी परतावलाय. एक चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलंय. ते चोरवणे डांगेवाडी संघ म्हटलं की एक अव्वल दर्जाचा संघ समजला जातोय. तर या सामन्याबद्दल काय सांगाल? अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी असेल. नक्कीच विजय, पहिलं षटक संपलेलं आहे आणि धावसंख्या झालेले 6. मी तर म्हणेन की नक्कीच चोरवणे डांगेवाडी संघाने या सामन्यावरती अजून तरी पकड ठेवलेली आहे. कारण एक गडी गमावून 6 धावा फक्त दिलेल्या आहेत. रिकव्हर रन रेट वाढलेला आहे या ठिकाणी.
8चा रिक्वायरमेंट असताना 8-8.5चा रिक्वायरमेंट फक्त 6 धावा जमवल्याने एक गडी बाद केलेला आहे आणि चांगली पकड ठेवलेली आहे सामन्यावरती डांगेवाडी संघाने. आणि रामोडी संघाला जर जिंकायचा हा सामना जिंकायचा असेल तर आता 9च्या सरासरीने हा सामना जिंकावा लागेल. तर पाहूया आता मात्र दुसरा गडी पहिला गडी बाद होऊन दुसरा आता फलंदाज कोण येतोय. वैभव जाधव मला वाटतं आता गोलंदाज. वैभव चव्हाण गोलंदाज असेल आणि दुसरा षटक घेऊन येतोय. पाहूया हे निर्णायक षटक असणार आहे. या षटकाच्या समाप्तीनंतर खरोखर एकदम कोणाच्या बाजूने सामना झुकेल हे नक्कीच सांगता येईल या ठिकाणी आपल्याला. पाहूया स्ट्राईकला आहे फलंदाज योगेश आणि नॉन स्ट्राईकला आहे तो संतोष. योगेश आणि संतोष जोडी मैदानात. पाहूया वैभव टू योगेश असा मारा होतोय. ऑफच्या दिशेने पॉईंटच्या दिशेने मारला चेंडू मला वाटतं डिझोन गेलेला मध्ये गेला डायरेक्ट गेलेला चेंडू आहे. पंचांचा 2 धावेचा इशारा आणि या 2 संख्याचा धावसंख्येत भरतो. धावसंख्या होते 8. चांगली फटकेबाजी करताना या ठिकाणी पाहायला मिळतो. योगेश पहिल्या चेंडूवरती डिक्लेअर झोन मध्ये 2चा फटका मारलेला आहे आणि या 2ने धावसंख्येत भर. मला वाटतं खरोखर विजय या ठिकाणी जर सिंगल डबलचा हा या ठिकाणी सामना आहे बघा. पुन्हा एकदा त्याच दिशेने मारले चेंडू परंतु हा एक टप्पा गेला असल्याने एकच धाव मिळते डिक्लेअर झोन मध्ये. थोडीशी मला वाटतं डोक्याने जर गेम खेळला तर हा या ठिकाणी डबल धावसंख्या मिळून डबल धावसंख्या करून या ठिकाणी सामना सहजरित्या जिंकू शकतो. कारण लेग साईडला स्क्वेअर लेगला 2चा डिक्लेअरचा आहे तसंच ऑफ साईडला पॉइंटला सुद्धा 2 धावा डिक्लेअर आहेत. आणि या जर 2-2 एखादा जर फलंदाज जर डोक्याने या ठिकाणी खेळला जर गेम माइंडने जर गेम खेळला तर मला वाटतं 2-2 धावा सहजरित्या या ठिकाणी जमा करू शकून 12-48 असे 24 चेंडू आणि 48 धावा या ठिकाणी निश्चित होऊ शकतात. त्या पद्धतीनेच प्रत्येक फलंदाजाने आपला माइंडसेट करून गेम केला पाहिजे. पाहूया हा निर्धाव चेंडू फेकण्यात यश प्राप्त झालेला आहे. ते वैभवला धावसंख्या रोखण्यात यश प्राप्त होते. वैभवला 3 चेंडूची डिलिव्हरी होऊन धावसंख्या दिलेल्या आहेत 3. चांगली गोलंदाजी करतोय वैभव आणि तितक्याच ताकदीने चांगली फलंदाजी सुद्धा करतोय परंतु हा चेंडू निर्धाव घेण्यात यश प्राप्त होत आहे. ते वैभवला पुन्हा एकदा वैभव मारा करतो. योगेश पुन्हा एकदा लेगच्या दिशेने मारलेला कडक चेंडू प्रहार. पाहूया हा झेलबाद होतोय आणि दुसरा गडी बाद होतोय. दुसऱ्या विकेटचं पतन होत आहे आणि प्रणयने सुंदर असा झेल टिपलेला आहे. आणि खरोखरच क्रिकेटमध्ये कॅचेस विन द मॅचेस या ठिकाणी हा जर झेल सुटतोय तर या ठिकाणी निश्चित 2 धावा मिळाल्या असत्या. आणि आपण जर पाहिलं पहिल्या इनिंग मध्ये रामोड संघाकडून हीच चूक झाली होती. त्या ज्या ठिकाणी झेल होता त्या ठिकाणी त्यांनी झेल न टिपता त्याने 2-2 धावा 4 धावा देऊन अशा धावसंख्या वाढवलेल्या आहेत त्या डांगेवाडी संघाच्या. आणि या ठिकाणी मात्र यश प्राप्त होते वैभवला. सामन्यामध्ये चांगली पकड डांगेवाडी संघाची. पाहूया वैभव धावसंख्या झालेली आहे 2 गडी बाद 9. दुसरे षटक प्रगतीपथावर. खरोखर या सामन्यामध्ये चांगली पकड चोरवणे डांगेवाडी संघाची. आणि आता योगेची जागा नेटी आलेला आहे तो प्रमोद नलावडे. सुंदर असा कार्पेट पद्धतीने मारला चेंडू लेग साईडच्या दिशेने 1 धाव काढण्यात यशस्वी प्रमोद. 1ने धावसंख्येत भर. धावसंख्येत 10. 2 गडी बाद 10. आणि आता मात्र आलेला आहे तो तळाकेबाज फलंदाज संतोष षटकारांचा बादशाह. पण या ठिकाणी षटकार जर मारायचा असेल तर फक्त ऑफ साइड आणि स्ट्रेट ड्राईव्ह असा षटकार फक्त या ठिकाणी मारण्यासाठी संधी आहे फलंदाजाला. आणि पाहूया वैभव पुन्हा एकदा मारा करतोय संतोषला. कशा प्रकारे हा सामना करतोय संतोष वैभवचा. पाहूया मला वाटतंय ऑफ एसटीच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू. पंच हात समांतर करतायत. वाईटचा इशारा पंच दिलीप उतेकर यांच्याकडून. 15 गावातले दिलीप पावडर फेडरेशनचे अध्यक्ष दिलीपजी उतेकर. एक तटस्थ पंच प्रताप लेग साइड अंपायर प्रतापजी उतेकर. पीके अर्थात पीके सर आणि दिलीप सर पंच म्हणून काम पाहत आहे. वैभवची सुंदर अप्रतिम गोलंदाजी. संतोषला जकडून ठेवलेला आहे ते वैभवने. पुन्हा एकदा यॉर्कर टाईपचा चेंडू टाकलेला. 1 धाव काढण्यात यशस्वी. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी. एका धावेवर समाधान मानतोय संतोष. धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 12. पाणी कृपया पाणी व्यवस्था करायची आहे. प्रत्येक 2 षटकाच्या समाप्तीनंतर स्वयंसेवकांनी पाणी घेऊन जायचं आहे मैदानामध्ये. कारण अतिशय उष्मा या ठिकाणी गरमीचं वातावरण
तसं वातावरण म्हटलं तर ढगाळ वातावरण आहे, परंतु या ठिकाणी ह्युमिडिटी असल्यामुळे खेळाडूंना खूप या ह्युमिडिटीचा त्रास होतोय. तसेच या ठिकाणी आपण पाहतोय की आज काल 31 मे 2024 ते दिनांक 2 जून 2024 असा मेगा ब्लॉक या ठिकाणी मुंबई उपनगरामध्ये ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे त्यासुद्धा या मेगा ब्लॉकचा खेळाडूंवरती अतिशय परिणाम होतोय. अतिशय ट्रेनला गर्दी असल्यामुळे खेळाडू धक्काबुक्कीच्या वातावरणामधून या ठिकाणी मैदानात उपस्थित राहतात. खूप थकवा आलेला असतो. त्या अनुषंगाने प्रत्येक 2 षटकाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आयोजकांकडून. याचे सर्व खेळाडूंनी आयोजकांना नोंद घ्यायची आहे. धावसंख्या झालेली आहे 12. 2 षटकं संपलेली आहेत आणि 2 षटकाच्या संमतीनंतर धावसंख्या झालेली आहे 12. अजूनही विजय मला वाटते की हा सामना चोरवणे डांगेवडी संघाने आपल्या बाजूने घेतलेला आहे. या सामन्यावरती चांगली पकड ठेवलेली आहे. आता 12 चेंडूचा सामना शिल्लक आहे आणि 12 चेंडू 12 धावा फक्त झालेले आहेत आणि धावा पाहिजे आहेत 21. 12 चेंडूने 21. आता मात्र मोठे प्रहार आणि डबल डिक्लेअर झोनमध्ये किंवा चौकार षटकार अशी जर या ठिकाणी खेळी जर पाहायला मिळाली तर मात्र रामवाडी संघ निवे रामवाडी संघ हा सामना विजय होऊ शकतो. अन्यथा चोरवणे डांगेवाडी संघाकडून या सामन्यामध्ये मजबूत पकड ठेवलेली आहे. आता तिसरा गोलंदाज घेऊन आला आहे, तो पाहूया. गोलंदाजाचं नाव गंधर्व. गंधर्व मारा करतोय संतोष. सुंदर असा यॉर्कर टाईप टाकलेला चेंडू, 1 धाव करण्यात यशस्वी. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या प्रयत्न मला वाटतं 2 धावा काढताना हा गडी बाद होतोय, धावचित होतोय. प्रमोद नलावडे धावचित होतोय आणि तिसरा गडी बाद होतोय निवे रामोडी संघाचा. आणि चांगली पकड पुन्हा एकदा चोरवणे डांगेवडी संघाची. या ठिकाणी मला वाटतं खरोखरच विजय. 32 धावांचं 24 चेंडू आणि 32 धावांचं हे सोपं 33 धावांचं आव्हान, सोपं आव्हान या ठिकाणी पूर्ण करताना रामोडी संघ मात्र या ठिकाणी अक्षरशः नांगी टाकलेली आहे. काय म्हणशील विजय? तर नक्कीच मोठा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगल्या प्रकारची फलंदाजी करावी लागेल, कारण निवे रामवाडी म्हटलं की एक यजमान संघ आहे, नावाजलेला संघ आहे. ज्येष्ठ खेळाडू. पहिल्या षटकात मोठा मासा गळाला लागला होता. अविनाश चव्हाण या फलंदाजाला बांधून ठेवलंय होतं आणि झेलबाद केलंय आणि माघारी परतावलं होतं तर डांगेवाडी या क्षेत्ररक्षकाने. एक चांगले अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. चोरवणे डांगेवाडी संघ म्हटलं की एक ज्येष्ठ खेळाडूंचा संघ समजला जातोय. चांगले युवा फलंदाज असतील, गोलंदाज असते. एक चांगल्या प्रकारची एक लढत आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू संतोष डाव्या मला वाटतं थोडासा एसटीच्या बाहेर गेलेला चेंडू आहे. एक अवांतर धाव मिळते. या अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होते. 14 धावा धावफलकावरती लागत आहेत. अजूनही मला वाटतं 33 धावांचा पाठलाग करणारा तिसरं षटक प्रगती पथावर असताना एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. तो गोलंदाज गंधर्व पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती. पुढचा चेंडू थोडासा प्लंबन झालाय. गोलंदाज गंधर्व. तटस्थ पंच दिलीपजी उतेकर, त्याचप्रमाणे प्रतापजी उतेकर. एक अनुभवी पंच आपल्या 15 गावाच्या फेडरेशनची स्पर्धा भरवण्याचं काम केलंय सातत्यानं. एक चांगलं प्रकारचं योगदान दिलंय. ते ही जोडी आपल्याला पंचांच्या भूमिकेत कामगिरी पार पाडताना दिसत आहेत. गोलंदाजाला थोडासा कानमंत्र दिलेला दिसतोय. लाईन आणि लेंथ थोडीशी भरकटले. निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगल्या प्रकारची गोलंदाजी आणि चांगले क्षेत्ररक्षण करावे लागेल ते डांगेवाडी या संघाला. झेल मात्र तिथं होत नाही. चेंडू जातोय तर सीमारेषेच्या तिथे, पण चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. फलंदाज संतोष याला एका धावेवरती समाधान मानावं लागते. संघाची धावसंख्येत बदल होतोय, 1 ने वाढते. 15 धावा धावफलकावरती लागतात. माझे साथी स्कोरर सांगतायत सागर जगताप नेवे रामवाडीचे सुपुत्र आहेत. मला वाटतं आता 2 दिवस त्यांची काही सुटका नाही आमच्यापासून, पण एक चांगलं गुणलेखाची कामगिरी पार पाडताना दिसत आहेत. चांगल्या प्रकारचा फटका मारलाय. पॉईंटच्या दिशेने गेलेला चेंडू क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूची फेक होईपर्यंत 1 धाव पूर्ण होते. या 1 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय, 1 ने वाढते. संघाची धावसंख्या होते 16 धावा धावफलकावरती लागत आहेत. चांगल्या प्रकारचं आयोजन नियोजन पाहायला मिळत आहे. हाय व्होल्टेजचा सामना आहे. यजमान संघ आहे. मंडळाचे अध्यक्ष विकासजी चव्हाण, चंद्रकांत सावंत, अजयजी सकपाल फार टेन्शन मध्ये आलेले दिसत आहेत. कारण आपला संघ आहे, कारण एक कडवी झुंज पाहायला मिळते. पहिला उद्घाटनाचा सामना आहे. श्री गणेशा केलाय या संघाने. या 1 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होते, 1 ने वाढते. 17 धावा धावफलकावरती लागत आहे.
आणि एक चांगल्या प्रकारचं आयोजनाच्या भूमिकेत सातत्याने गेली 1.5 ते 2 महिने एक काबड कष्ट केलेले रवींद्र सावंत, एक धरते करते म्हणतात ना मंडळाचे एक तडफदार युवा कार्यकर्ते, रामवाडीचे समाजसेवक, एक चांगल्या प्रकारच्या भूमिकेत कामगिरी सातत्याने पार पडते. आमच्या समेत जोडलेत, मोठा सामना पाहायला मिळत आहेत, आनंद घेत आहेत आपल्या सामन्याचा, आपल्या संघाचा. पुढचा चेंडू चांगला फटका मारलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या समोर येतोय, झेल मात्र तिथं सुटतोय आणि फलंदाजाला त्याचा फायदा होतोय. 2 धावा घेण्यात यश आले. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. 19 धावा धाव फलकावरती लागतंय. थोडासा कासव गतीने हळूहळू चाललेला पुढं हा संघ निवे रामवाडी संघ यजमान संघ आहे. 33 धावांचा पाठलाग करायचा आहे. अनिलजी जंगम साहेब यांचं इथं मला वाटतं आताच आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही मंडळाच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत केलं जाते. रामवाडी चषक 2024 पर्व 13 मध्ये त्यांचे सुपुत्र त्यांच्या समेत आलेत का? धन्यवाद. त्यांचं देखील आम्ही स्वागत केलं जाते. पुढचा चेंडू अखोटाप्याचा चेंडू होता, क्षेत्ररक्षक चेंडूच्या समोर येतोय, झेल मात्र तिथं होतोय आणि 4था गडी 5वा गडी बाद होतोय निवे रामवाडी या संघाचा. यानंतरचा होणारा सामना हा उलटेचा सामना आहे. शिवशंभो निवे विरुद्ध चोरन शिंदे गावठाण. एक कडवी झुंज आपल्याला पाहायला मिळत आहे. मच्छिंद्र शिंदे विरोधात स्वप्नील शिंदे. एक कडवी झुंज पाहायला मिळेल. 4 षटकांचा सामना असेल. कंपल्सरी चेसिंग. 6 चेंडू 14 धावांची गरज, मोठी हाणामारी करावी लागेल कारण एक प्रकारची ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. नवीन आलेला एक स्फोटक फलंदाज ओमकार काय रणनीती आखणार, आपल्या संघाला विजयीची पताका लावणार काय? एक साईडला नॉन स्ट्राईकला येतो संतोष आणि ओमकार, ही जोडी अजूनही मैदानात खेळताना दिसते. आणि दोन्ही संघाच्या सर्व संघांना एक विनंती असेल की जेव्हा बॅटिंग करतो आपली संघ फलंदाजी करतो तर आपण तिथे उजव्या साईडला पॅव्हेलियन केलेले, त्या पॅव्हेलियन मध्ये स्थानबद्ध व्हायचं आहे. आपण इकडे तिकडे घेऊ नये. यजमान संघाला सर्वांना विनंती असेल याची सर्वांनी नोंद घ्यायची. कारण क्षेत्ररक्षक केल्यानंतर फलंदाजी जो संघ करेल ते आपण उजव्या साईडला जिथे खुर्च्या ठेवलेल्या आहेत पॅव्हेलियन मध्ये तिथं सर्वांनी स्थानबद्ध व्हायचं आहे. ही सर्व कर्णधारांना एक विनंती असेल आणि सूचना असेल. पुढचा चेंडू गोलंदाज संतोष, गोलंदाजीच्या मार्कवरती एक अनुभवी गोलंदाज, सातत्याने एक फिरकी जादूगर गोलंदाज चोरवणे डांगेवाडी संघाकडून सातत्याने एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. एक हाणामारीचं षटक समजलं जातंय. 6 चेंडूचा खेळ असेल. 14 धावांची गरज. 6 चेंडू 14 धावांची गरज. 14 धावा 6 चेंडू. हाय व्होल्टेजचा सामना आहे. सावंत साहेब म्हटलं तर फार टेन्शन मध्ये गेलेले दिसत आहेत. गावाला स्पर्धा असू द्या, ठाणे मुंबईमध्ये कुठे पण सामना पाहण्यासाठी जरूर आपली उपस्थिती नोंदवणार. पुढचा चेंडू पहिला गडी मात्र झेल होतच नाही, तिथे एक धाव घेण्यात यश आले. या 1 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होते. 20 धावा धावफलकावरती लागतायत. अजून 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. 13 धावांची गरज. एखादा चौकार किंवा जर षटकार रवी ह्या जर चेंडूवरती आला तर नक्कीच मला वाटतं निवे रामवाडी हा संघ बॅकफूटवरती ती येऊ शकतोय. कारण एखादा चौकार किंवा षटकार येणं गरजेचं आहे. किंवा एखादा जर डॉट चेंडू गेला तर चोरवणे डांगेवाडी हा संघ बॅकफूटवरती येण्याची दाट शक्यता आहे. पण गोलंदाज संतोष आहे. काय सांगाल या गोलंदाजीवरती? हॅलो हॅलो बघा, जो सामना चालू आहे सामन्याचा हा लाच्या चेंडूपर्यंत कोणीही सांगू शकत नाही. हा इतिहास आहे. सामना कुठे झुकल आणि कोण विजयी पताकावर होईल. तरी अजून जो ओपनिंगला बॅट्समन आणि कर्णधार म्हणून जे धुरा पाहतोय संतोष, त्याच्यावरती खरोखर आज धुरा आहे की आज लाच्या चेंडूपर्यंत आपल्याला विजयी पताका करायची आहे. तरी पण आमच्याकडून त्याला शुभेच्छा आहेत आणि त्यांनी तो आमच्या ज्या आशा आहेत त्या त्यांनी पल्लवित करायच्या आहेत. तर नक्कीच रवी, पुढचा चेंडू गोलंदाज संतोष यांचा चांगला मोठा प्रहार केलाय. पॉईंटच्या दिशेने मारलेला चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या समोर येतोय. फ्री हिटचा मला वाटतं फायदा काय या फलंदाजाला घेता आला नाही. या 1 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होते. 23 धावा धावफलकावरती लागतात. अजूनही 10 धावांची गरज असेल. 33 धावांचा पाठलाग करण्याच्या संबंधात 5 गडी बाद 23 धावा. निवे रामवाडी चषक 2024 पर्व 13 मध्ये आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत करतोय. 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. 10 धावांची गरज.
4 चेंडू 10 धावांची गरज. मोठा एखादा फटका आला तर नक्कीच निवे रामवाडी संघ आपल्या सामन्याच्या पलीकडे जाऊ शकतोय. चांगला फटका मारलाय, 1 धाव पूर्ण केले, दुसरी धाव घेण्याचा इरादा सफल झालाय. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय, 2 ने वाढते. अजूनही 3 चेंडू 8 धावांची गरज. 3 चेंडू 8 धावांची गरज. चोरणे गावचे सुपुत्र आर्मीमॅन राकेशजी उतेकर यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही ग्रामस्थांच्या वतीनं मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत केलं जाते. त्यांना विनंती असेल, आर्मी बॉय आहेत ते, आपल्या 15 गावचे सुपुत्र आहेत, त्यांना विनंती असेल व्यासपीठावर येऊन स्थानबद्ध व्हायचंय. तर 3 चेंडूचा खेळ बाकी असेल, 8 धावांची गरज असेल. पुढचा चेंडू पुढचा चेंडू चांगला फटका मारलाय, लॉंगअपच्या दिशेने गेलेला क्षेत्ररक्षक चेंडूच्या समोर येते. 1 धाव पूर्ण होते. 1 धाव तू मैमे करण्याचा प्रयत्न होता, एक चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि गडी बाद होतोय. एक थोडस मला वाटतं फ्लॉलम झालंय. बॅट मला वाटतं ग्राउंडवरती थोडीशी सरकटली असती, बरकटली तर नक्कीच मला वाटतं थोडंसं जीवदान भेटलं असतं, पण तसं ना, बॅट मोटर हवेत गेली आणि माघारी परतावं लागते. 6वा गडी बाद होते निवे रामवाडी या संघाचा. नवीन आलेला फलंदाज दिनेश एक चांगल्या प्रकारचा स्फोटक फलंदाज आहे. प्रत्येक चेंडूवरती मला वाटतं 2 चेंडू बाकी असेल आणि 8 धावांची गरज. 2 चेंडू 8 धावांची गरज. 7 धावांची गरज, सॉरी माफी असावी. तर दिनेश नवीन आलेला फलंदाज आहे, एक चांगल्या प्रकारचं स्फोटक फलंदाज आहे करतोय. मोठा प्रहार करावा लागेल. 2 चेंडू 7 धावांची गरज. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी, चांगले क्षेत्ररक्षण सजवले चोरवणे डांगेवाडी या संघाने. तर चोरवणे शिंदे गावठाण संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारले आणि शिवशंभो निवे संघाला प्राचारण केलंय ते क्षेत्ररक्षणासाठी. पुढचा चेंडू चांगला फटका मारलाय, चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण. चोरवणे डांगेवाडी संघाकडून 1च धावावरती समाधान मानावं लागतंय. संघाची धावसंख्या होते 27 धावा. 1 चेंडू 6 धावांची गरज. दिनेश फलंदाजासाठी एक खुश खबर, 1 चेंडू 6 धावांची गरज. या सामना जर विजयी करून दिला, षटकार मारला, आपल्या संघाला जर विजयी केलंय तर अमोल सकपाल यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. रवींद्र सावंत 1001 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. पुढचा चेंडू गोलंदाज विरोधात फलंदाज थोडासा मला वाटतं प्लंबन झालाय. गोलंदाज संतोषजी मात्र थोडासा प्लंबन झालाय. 1 चेंडू 6 धावांची गरज. काय रणनीती आखणार हे आपल्याला पाहायला मिळत आहे. तटस्थ पंच दिलीपजी उतेकर साहेब असतील, त्याचप्रमाणे प्रतापजी उतेकर. सामनाधिकारी आहेत ते संजयजी उतेकर आणि भगवान उतेकर साहेब. अकोट टप्प्याचा चेंडू आता झेलवाद होत आहे आणि चोरवणे डांगेवाडी हा संघ विजयी झालेला आहे. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे यजमान संघ निवे रामवाडी संघ आपण चांगल्या प्रकारची खेळी साकारलीत. तुमचं देखील आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन केलं जाते. तर यानंतरचा होणारा सामना शिवशंभो निवे विरुद्ध शिंदे गावठाण निवे. शिवशंभो निवे संघाने लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे आणि आपली एंट्री करता वेळी लाईन लेंथ मध्ये यायचं आहे, याची सर्वांनी संघाने नोंद घ्यायची आहे. चला दुसरा सामना